तर इकडे यायचं असेल तर कसं तुम्हाला एम इंडिकेटर चेक करून यावं लागेल, कारण की रविवारच्या वेळेला परत मेगा ब्लॉक वगैरे असले, ट्रेन कॅन्सल असेल तर लिमिटेड गाड्या आहेत. आप कळते अरे गावी तर त्या मांजरला असं कुळत होती. हम्मा बघूया. हम्म मारणार नाही ना. तर आपण महाप्रसादाचं ताट घेतलंय, भात, भाजी आणि बुंदी आणि हे अशा प्रकारे महाप्रसादाची हे होते पूर्ण एका. नमस्कार मित्रांनो, मी हरीश बाने, HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत कर्जतला चाललो. आपण श्री स्वामी समर्थांच्या मठात चाललेलो आहे. पळसदरीला जे मठ आहे तिकडे आज आपण सगळे फॅमिली मिळून व्हिजिट करणार आहोत. तर आज फॅमिलीमध्ये सगळे आहोत. उत्तू आहे, चिल्लर पार्टी आहे, बच्चा पार्टीला सुट्टी लागलेली तर बच्चा पार्टी आहे, स्वरा आहे, मावशी पण आली आहे आणि संकेत पण आला आहे. सगळेच मिळून अचानकच ठरलं तसं बघायला गेलं तर रात्री. आता मी उभा आहे कर्जतला. दिव्यावरनं 9:05ची साधारण काहीतरी कर्जत फास्ट पकडलेली आणि कर्जतवरनं आता नंतर परत आता खोपोली आहे. तर एक स्टेशनसाठी आपल्याला परत खोपोली पकडायची आहे. खोपोली आली आहे, बऱ्यापैकी गर्दी दिसते तसं आणि सगळ्यांना जायचं आहे. तर प्लॅटफॉर्मवर बघायला तर भरपूर गर्दी आहे आजच्या डेटला. चला चला. तर 10:40ची खोपोली भेटली आपल्याला कर्जतवरून. तर एका स्टॉपसाठी पळसदरीला उतरायचं आहे आता आपल्याला. तर एका स्टॉपसाठी परत खोपोली पकडली. यायचं असेल तर कसं तुम्हाला एम इंडिकेटर चेक करून यावं लागेल, कारण की रविवारच्या वेळेला परत मेगा ब्लॉक वगैरे असले, ट्रेन कॅन्सल असेल तर लिमिटेड गाड्या आहेत. काय घेतलं? हे घेतलं तू. घे सगळं घे तू. चला उतरा पटापट. तिकीट संपली. फायनली आपण पळसदरीला पोचलो आहे. तर सकाळी आता पुन्हा एकदा सांगतो, दिव्यावरनं प्रवास चालू केलेला आपण आणि दिवा टू कर्जत पकडलेली. 9:05ची काहीतरी फास्ट होती. त्यानंतर कर्जतवरनं परत आपण खोपोलीला जाणारी, कर्जतवरनं खोपोलीला जाणारी जी ट्रेन होती ती पकडली. तिथून एकच स्टॉप आहे पळसदरी. तर आता मी पळसदरी जवळ आहे आणि शक्यतो 2 वर्ड्स पुढे खोपोली साईडचा जो फर्स्ट हे आहे ना तुम्ही पकडा. त्यामुळे कसं आहे, तिथूनच एक पायवाट आहे. आता हे सगळे पब्लिक बघतात, आज भरपूर गर्दी आहे. समोर तिकडे पळसदरीचं हे आहे, या बाजूला जातं. तर 2 वर्ड्स खोपोली साईडला जो पुढचा डबा आहे तो पकडून जायचा आहे. तर गर्दी भरपूर आहे आज रविवार असल्या कारणाने ना. आणि ही एक अशी पायवाट आहे पुढे जाणारी. तर बहिणी चालल्या आहेत. आज रविवार आहे म्हणून वाटतं सगळे मठाच्याच दिशेने चालले आणि भरपूर जाते हम्माला बघायला. चल ये हम्मा बघूया. हम्म मारणार नाही ना. हम्मा तर आपण स्टेशन हे इथे पुढे राहिलं. याच रस्त्याने कच्ची पायवाट आहे. पुढे एक तुम्हाला पूल लागतो आणि पुढे येईल तर हाच एक मंदिर आहे, कालकाई मंदिर म्हणून आहे. स्वरा आणि श्लोक गेले वाटतं, बघूया खाली जाऊया. तर हीच पायवाट पुढे जाते. आज रविवार असल्या कारणाने दर्शनासाठी भरपूर अशी गर्दी झालेली आहे. स्वरा पण आली आहे का? प्रेझेंटही नाही दिसत आहे. तू स्टेशन पासूनच सुंदर असं वातावरण आहे, अगदी गावी आल्यासारखं वाटतं. हिरवळ वगैरे आहे मस्त. तर इकडे आपली सोलकल फॅमिली पूर्ण आलेली आहे.
आणि या चॅनलच्या करत्या धरत्या मालकीनबाई धावत आहेत. अय स्वरा हाय का, आली है ना? हाय, क्या है आपका नाम? श्लोक श्लोक. पूरा नाम क्या है आपका? श्लोक आणि लोलकर. कहाँ पे आए हो? आणि शोलकर हात हलवायचे हात? बंद कर ना. हाँ, तोंडातले हात काढ. कहाँ पे आए हो? सांग. अरे कहाँ पे आए हो? हाँ? ते ना तर काहीतरी 10 मिनिटाची ही पायवाट आहे. मागे आपण कालकाई देवीचं दर्शन घेऊन पुढे चाललो आहे. तर एक 10 मिनटं 1 किलोमीटर जेमतेम काहीतरी असं हे आहे. परिसर बघायला सुंदर आहे आजूबाजूचा. थंडीचे दिवस आहेत म्हणून एवढं काय हे होत नाही आहे, पण उन्हाळ्यात वगैरे याल तर नक्कीच थोडासा त्रास होऊ शकतो. तर जेवढ्या सकाळी लवकर याल तेवढं उत्तम राहील. वाटेत दुकानं वगैरे पण आहेत, तर आपल्याला काय खाण्यापिण्याचं घ्यायचं असेल तर ते पण घेऊ शकता. हे बघा, पुढे आल्यावर आपल्याला दुकानात काय हवं असेल तर पण घेऊ शकता. तर नळ्या घेतल्यात आपण. हे घे धर. हे म्याव एकदम मिळवला. इबा उतू म्याव म्याव आहे. खाली सोडा मग बरं. हे म्याव उतू तुला हे करून टाकेल म्याव. आप कळते, आप कळते. अरे गावी तर त्या मांजरला असं कुळत होती. हट, हट. भेटली भेटली भेटली. उत्तूची बूट आम्ही परत खाली यायला लागलो. 2 मिनटं वर गेलो इकडे चढणीवर, परत खाली यायला लागलो. उत्तूची बूट विसरलो आम्ही तिकडे दर्शन घेतलेलं ना, तर स्वराला धावलं. भेटली ना? हा. पायवाट अगदी गावी येण्यासारखी पायवाटी आहेत, म्हणजे तुम्ही अगदी गावी आल्याचा फील येईल. आणि बरेचसं आता वाटेत मी बघतोय ना, तर बरीचशी मंडळी सकाळी लवकर येऊन परतीचा प्रवास करतात. तर तसं पण जर अर्ली मॉर्निंग तुम्ही येत आहे ना, तर बरीचशी मंडळी सकाळी येतात आणि आता परतीचा प्रवास केला. आम्ही आता ज्या ट्रेनने आलो ना, जवळजवळ पूर्ण ट्रेन तर इकडेच खाली झाली मला तरी वाटते. तर भरपूर लोक, म्हणजे भरपूर गर्दी होती. आज रविवार आहे आणि कसं आहे, हे नवीन वर्षाची क्रिसमस नंतरच्या सुट्ट्या लागल्या ना, मुलांच्या शाळा अजून चालू झालेल्या नाही आहेत, तर त्याची पण गर्दी भरपूर होती. तर चिल्लर पार्टी वगैरे पण भरपूर बघायला मिळाली. सुंदर असं परिसर आहे, सुंदर असं वातावरण आहे. आणि मठाबद्दल सांगायचं झालं जास्त तर स्वामींचं वास्तव्य होतं इकडे. 22 दिवस स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा स्वामींचा मठ आहे, श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. त्यामुळे इकडचं महत्त्व एक वेगळंच आहे. तर वाटेत आपण हळूहळू पुढे कसं काय आहे, अजून इकडून जे स्थानिक आहेत त्यांच्याकडून पण आपण अधिक माहिती घेऊया. तर आता आलो आहे मी इकडे, या कॉर्नरला आहे बघा, रेल्वे स्टेशनकडे जाण्याचा मार्ग. तर असं ठिकठिकाणी तुम्हाला बोर्ड वगैरे पण दिलेले आहे, लावलेले आहेत. काय आहे? कासव आहे, कासव. तर पुढे वाटेतच आपल्याला या वाटेने आलो आहे आपण खाली. आणि ते वर तुम्ही बघताय हा जे हे आहे वृंदा कॉर्नर म्हणून एक छोटंसं घरगुती आपल्याला नाश्ता वगैरे कॉर्नर ठेवलेलं आहे इकडे वृंदा कॉर्नरमधून. तेथूनच पुढे येत आहे ह्या पायवाटेकडे. तर तुम्हाला इकडे सुंदर अशी विहीर पाहायला मिळते. ओय खराब आहे मग, चांगलं नाही. इकड नाही. काय आहे स्वरा? इकडे विहीर आहे. जाऊन विचारलं स्वराला काय आहे ते, कारण की मुंबईच्या मुलांना विहीर काय ते माहिती नाही आहे. त्यामुळे तर अगदीच गावी आल्याचा फील आहे. विहीर वगैरे, हिरवळ वगैरे, मस्त पायवाट आहे, सुंदर रस्ता आहे. तू ही बघ गैया, काय आहे? गैया मेरी गैया. फायनली आपण येऊन पोचलो आहे. अगदीच 5च मिनटं चाललो आहे आम्ही आणि मठाच्या प्रवेशद्वारावर आहे.
इकडे सुंदर व्यवस्था आहे, चप्पल स्टँड आहे इकडे. तर आपण हे काढून इथे पुढे चाललो आहे आता. तर इकडे पूजेचं वगैरे साहित्य वगैरे असेल तर मंदिरात जशी एंट्री करतात तर पहिल्याच इकडे एक शॉप आहे आणि इकडे एक शॉप आहे. तर दोन शॉपमधून तुम्हाला काय घ्यायचं असेल, स्वामींची मूर्ती वगैरे किंवा इतर ज्या वस्तू लागणार आहेत किचन वगैरे स्वरूपात किंवा कंठी वगैरे, तर असं सगळं उपलब्ध आहे. स्वामींच्या छान छान मूर्ती आहेत अशा प्रकारे आहेत. धूप अगरबत्ती पूजेचे जे काही साहित्य लागणार आहे ते इकडे पूर्णपणे जशी तुम्ही एंट्री मारता तर पहिला तिथे तुम्हाला दिसतं. तर एंट्री करताच इथे ना हातपाय धुण्याची वगैरे सोय आहे आणि तिकडे इथे बघाल तर इथे लावलेलं आहे महाप्रसादाची वेळ वगैरे काय आहे. आज रविवार आहे तर आधी आपण लाईन लावूया, गर्दी भरपूर आहे. तर आपण महाप्रसादाचं ताट घेतलं आहे, भात भाजी आणि बुंदी आणि हे अशा प्रकारे महाप्रसादाची हे होते पूर्ण. एका वेळेला जवळजवळ 150-200 लोक एका वेळेला उठत असतील. इकडे ताटं वगैरे धुवायची स्वतःच जेवल्यावर, स्वतःच धुवून व्यवस्थित जायचं. अशा प्रकारे स्वतःचं ताट स्वतःच धुवायला लागतं. चल तर मंदिरातून आपण आता बाहेर आलो आहे. रविवार असल्याकारणाने बहुतांश लोक रविवार असल्याकारणाने खूप गर्दी होती आतमध्ये. तर महाप्रसादाचा लाभ आपल्याला भेटला आहे, महाप्रसाद घेतला आहे आपण. तर हा एकंदरीत बाहेरचा परिसर आहे, पार्किंगसाठी वगैरे जागा आहे. पार्किंगची फी वगैरे तरी काही असं काही लावलेलं नाही आहे, माझ्यामध्ये पार्किंग फ्री आहे. आणि मंदिराच्याच बाहेर असे तुम्हाला भाजी वगैरे हवी असेल तर भाजी वगैरे पण घेऊन जाऊ शकता. तर असं आहे. तर बाय रोड मायामध्ये ही समोरून जी एंट्री आहे ती आहे आणि जे ट्रेनने वगैरे आलेले आहेत तर ट्रेन स्टेशन या बाजूला आहे. अशा प्रकारे आहे, गर्दी भरपूरच आहे आज. कसं वाटलं? चांगलं, छान होतं. जेवली? ताट धुतलं? सवय होती? अशा प्रकारे एकंदरीत होता मठ. आतमध्ये कसं आहे ना, रविवार होते, भरपूर गर्दी होती, त्यामुळे जास्त काय आपल्याला बोलता आलं नाही. तर जे काय असेल व्हिडिओमध्ये आपण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तर येण्याचं सोयीस्कर म्हणजे जवळचं स्टेशन म्हणजे पळसदरी, जिथे आपण सकाळी उतरलेलो.
दुसरी गोष्ट आहे, कर्जतवरनं पण तुम्हाला येता येतं. जर समजा खोपोली ट्रेन नसेल किंवा काही इश्यू असेल तर कर्जतवरनं पण तुम्ही शेअर ऑटो वगैरे चालतात. तर शेअर ऑटोने कर्जतला तुम्ही जाऊ पण शकता इकडं किंवा येऊ पण शकता. पण पळसदरी जे आहे ते एकदम जवळचं स्टेशन आहे. तर अगदीच 5 ते 10 मिनटं चालत आहे आणि वाट पण जी आहे पायवाट आहे, पण चालताना तुम्हाला खूपच शांत असं वातावरण मिळतं. तर अशा प्रकारे होतं आजचं. मेन म्हणजे जर मुलं जरा कंटाळली कारण की गर्दी होती आणि लहान मुलांना वगैरे आणायचं असेल तर वीकेंडमध्ये वगैरे आणू नका. वीकडेज वगैरेमध्ये असेल सोमवार ते शुक्रवार वगैरे त्या दिवशी बरं पडेल. कारण की लहान मुलं बरोबर आणलेली तर थोडं कंटाळायला होईल गर्दीच्या ह्याच्याने. तर विकेंडला वगैरे लहान मुलांना वगैरे आणायचं टाळा शक्यतो. आणि जेवढ्या लवकर याल सकाळी तेवढं तुम्हाला म्हणजे वातावरण पण सुंदर भेटेल, शांत भेटेल, निवांत भेटेल आणि तुम्ही निवांतपणे दर्शन घेऊ शकता. जसं जसं तुम्ही दुपारनंतर येत आहे तर गर्दी पण वाढते. मजा आली? हां, कंटाळला? कंटाळला नाही काय म्हणतोय पण कंटाळला आहे. तर सोमवार ते शुक्रवारच येण्याचं बघा. तर आता जाऊया स्टेशनला. ट्रेन ज्या आहेत त्या लिमिटेड ट्रेन आहेत. तर 2ची काहीतरी होती, 2 सव्वा 2ची. तर 2 सव्वा 2ची ट्रेन तर गेली आहे. तर आता बघूया एखादी कोणती लेट वगैरे असेल तर एम इंडिकेटर बघून या. एम इंडिकेटरनुसार जसं तुमचा टाईम ठरवून या. तर मगाशी जिकडून आलेलो ज्या ऑटोवरनं तसंच परत जातो आहे. तर समोर बघता तिकडे, तर तिकडे पळसदरी स्टेशन आहे आणि पूर्ण ओपन असं मैदान आहे पूर्णच्या पूर्ण. थोडं गरम व्हायला लागलं आहे. सकाळी कसं आलो तेव्हा थोडीशी थंडी होती पण आता थोडं गरम व्हायला लागलं आहे. तर येते वेळी पाणी वगैरे कॅरी केलात तर म्हणजे स्वतः तसं इथे शॉप्स वगैरे आहेत पण तुम्ही स्वतः करायचं. तर आता जाऊन येऊन महत्त्वाचं म्हणजे किती खर्च आला आणि कसं काय. तर दिव्यावरनं आपण ट्रेन पकडली, 20 रुपये 40 रुपये रिटर्न एकाची, 20 रुपये सिंगल. तर आपण तिघं होतो तशी तिघांची 120 रुपये. तर म्हणजे तुम्ही कसं येत आहे कसं तुमच्या तिकीटनुसार. बाकी त्याच्या व्यतिरिक्त मला असं काही खर्च आला नाही कारण की सकाळी लवकर पकडले ते नाश्ता वगैरे आपण घरातूनच करून आलो तर काय 1-1.5 तासाचा प्रवास आहे. जर सगळं तुम्हाला वेळेत भेटलं तर. आम्ही सकाळी आलो तेव्हा सगळं वेळेत होतं. कर्जतला उतरलो, 2 मिनटं थांबलो, लगेच खोपोली आली, लगेच उतरलो, 10 मिनटं चाललो, दर्शन घेतलं. आरती होती म्हणून थोडा वेळ लागला. दुपारची जी आरती होती त्यामुळे आरती पण मिळाली, ते एक चांगलंच म्हणावं लागेल. तर आरती मिळाली, त्यानंतर मग दर्शन घेतलं आणि लगेच महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यामुळे ते जेवण जे म्हटलं आपलं पण वेळेत झालं. आणि त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त काय खर्च नव्हता आपल्याला. लहान मुलांनी जे काय खाऊ बिऊ घेतलं असेल 10-20 रुपये. तर एकंदरीत छोटीशी एक चांगली सहल म्हणू शकतो आपण. सकाळी आलो आणि संध्याकाळी आपण परतीचा प्रवास घरी निघालो आहे. पावसात वगैरे यायला थोडं वातावरण छान असेल पण येणं जाणं पाऊल वाट आहे ना थोडीशी ओली झाली तर चिखल वगैरे होण्याचं हे आहे. तर कर्जतवरनं आपण डायरेक्ट पावसात वगैरे डायरेक्ट शेअर ऑटोने वगैरे येऊ शकतो. बाकी वातावरण बघाल, आजूबाजूचा परिसर बघाल तर पावसात खूपच सुंदर असेल आणि हिरवळ असेल. आता जरा ऊन पडलं आहे त्यामुळे डोळे पण जरा बाचकत आहेत. बाकी वातावरण सकाळी खूपच छान होतं खरंच. आणि मंदिराजवळ आलो आपण. हा बघा, हा ब्रिज आहे. इथून जसं सकाळी आपण गेलेलो तसंच रिटर्न आलो आहे. कुल्फी कोण दिली? अंकल ने दिली. अपने हाथ का बना हुआ है तो मेरा हफ्ते में 2 दिन का काम रहता है और डेली आने का काम रहता है. अगर वैसी कोई मिस्टेक वाली आए तो मुझे पकड़ना. घे अंकल देत आहेत. अंकल दे दो एक. अंकलच्या तर्फे आहे. आईस्क्रीम खाऊया. पुत्तू आईस्क्रीम और क्या दो दे ना सबको एक एक. आजचा दिवस, आजचं श्री स्वामी समर्थांचं मठ हे पळसदरीचं अशा प्रकारे होतं. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. आणि अधिक माहिती आहे जी ह्याच्यामध्ये मी कव्हर करू शकलो नाही आहे ती नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे.
तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून पण अधिक माहिती तुम्हाला मिळेल. आणि काही तुमचे प्रश्न असतील कसं यायचं काय यायचं तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन. चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी.